तुम्हाला माहित आहे मी केरळमध्ये येलाय ना, आज माझा दुसरा दिवस होता. आम्हाला आज बाहेर जायचं होतं, पण बाहेर जायच्या अगोदर मी ना नाश्ता करून घेतला. पण नाश्ता केल्यावर आम्ही सगळेजण आलोय का अशा ठिकाणी, जे ठिकाण मी ना आजपर्यंत फक्त पिक्चर मध्येच पाहिलं होतं. हे आहे केरळ मधलं अदानी ग्रुपचं ट्रान्सशिपमेंट पोर्ट. आम्हाला या पोर्टले व्हिजिट करायचं होतं, पण त्याआधी आम्ही ना त्या पोर्टची माहिती समजून घेतली. तुम्हाला माहित आहे काय, हा आपल्या भारतातला सर्वात डीपेस्ट पोर्ट आहे. मग आम्ही कंट्रोल रूम मध्ये गेलो, तठी आम्ही ना अजून माहिती घेतली. आता आम्हाला जायचं होतं अदानी ग्रुपचा हा पोर्ट पाहायला. अगोदर हे कपडे वगैरे घातले, डोक्यात हेल्मेट घातलं, आणि मग आम्ही आलो त्या पोर्टवर, ज्याचं नाव आहे विजिंजम. जगातली मोठ्यात मोठी कंटेनरशिप या ठिकाणी डायरेक्ट येऊ शकते. समुद्राचं पाणी स्थिर राहिलं पाहिजे, त्यासाठी एवढा मोठा सेतू बांधून ठेवलाय. आम्ही त्या सेतूवर बी गेलो, तठून पोर्ट पाहिला. त्याच्या बाद आम्ही या क्रूज मध्ये गेलो. याच्या अगोदर कधीच जहाजात बसेल नाही मी, हा पहिला टाइम आहे. तुम्हाला माहित आहे काय, अगोदर आपल्या भारताचा बराचसा व्यापार सिंगापूर, श्रीलंका सारख्या पोर्टवर अवलंबून होता, पण त्याला खर्च आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी लागत होत्या. पण अदानी ग्रुपच्या या विजिंजम पोर्टच्या ना तोच व्यापार आता भारतातून होते. म्हणून हे फक्त पोर्ट नाही, तर भारताच्या ट्रेड सिस्टीम मधला सगळ्यात मोठा बदल आहे. पण हा आपल्या भारतातला सेमी ऑटोमॅटिक पोर्ट आहे. त्या क्रूज मध्ये बसून आम्ही लय दूर लोक गेलो आणि एक राऊंड मारून वापस आलो. ज्या गोष्टीचा मी कधी विचार बी नव्हता केला, त्या गोष्टी बी मला आता पाहायला भेटून राहिल्या. तर भावांनो, एकच दुःख आहे की मराठी माणसाला सांगायला लागतं की मराठी माणसाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करून टाका, सेव्ह तर कराच. तुम्ही एखादा कामाची गोष्ट वाटली असेल याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल. पोर्ट पाहिल्यावर शेवटी आम्ही फिरत फिरत या ठिकाणी आलो. वातावरण पहा तुम्ही एकदा किती बढिया आहे. सगळं हिंडून फिरून आम्ही जेवण करायला आलो, पोटभर जेवण केलं आणि आम्ही चाललो आता रूमवर. केरळमध्ये येऊन आम्ही ना अजून काय काय केलं ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून टाका.